मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर हे 7चे वाजले 4:30 आणि माझी आंघोळ नाही आहे. आणि आता मी जस्ट व्हिडिओ एक एडिट करत होतो की आपला आत्ताचा म्हणजे जो लेटेस्टवाला जो ब्लॉग आहे इंडिपेंडन्स डेचा तो एडिट करत होतो. आणि मग पबजी खेळायला लागलो आणि पबजी खेळता खेळता कसा टाईम गेला कळलंच नाही. आणि आता वाजले 4:30. सो आंघोळ नाही आणि आपल्याला पूर्ण आज घर साफ करायचं. म्हणजे घर नॉर्मल आपण साफ करतो, आज पुसून घ्यायचे कारण की आपल्या गौरी बसतात. तुम्हाला माहिती आहे आपल्या गौरी हॉलमध्ये बसतात, तर आपल्याला पूर्ण घर साफ करायचे. आणि हा तुम्हाला दाखवतो, इथे आपल्या गौरी बसतात. त्यामुळं हा सगळा भाग जे काय दिसतंय हॉल सगळा साफ करायचा आहे. आणि इथं आपल्या गौरी बसणार आहेत. तर ठीक आहे, हा कपाट आपण गौरीच्या दिवशीच काढू. तिथला तेवढा भाग फक्त नंतर साफ करतो आपण. बाकीचं सगळं घर आज साफ करायला सुरुवात करू. आज आहे शनिवार आणि आपल्याला आज हे हॉल करायचं आहे. उद्या म्हणजे पुढच्या रविवारी आपल्याला जावं लागेल शॉपिंग करायला गौरींसाठी डेकोरेशन आणायला. तर चला आपण आता पटपट घर आवरून घेऊ आणि स्वतःला पण नंतर आवरू. कारण की आपल्याला एक मित्र बोकेलला जायचं आहे. एका मित्राला भेटायला 11-12 मित्र आहे, त्याला भेटायचा पण प्लॅन आहे. माहीत नाही होईल का नाही झालं तर तुम्हाला दाखवेल. ठीक आहे, तर चला आवरायला घेऊ घर आपण. तर अर्धी साईड पुसून अर्धी साईड झाडून झालेली आहे. एवढा भाग सगळा इथपर्यंत अर्धा झाडतो. म्हणजे इकडचं सामान इकडं आणतो. मग हे झाडून झालं पुसून झालं की परत हे सामान साफ करून तिकडे ठेवायचं आणि मग हे साफ करायला घ्यायचं. असं मी पहिल्यापासून करतो. असं होतं का हा फॅन ह्याच्यावरनं कळतं ॲक्च्युलीमध्ये घर साफ केलं आहे का नाही. तर मग आज पहिलाच फॅन साफ केला. कारण की ताई आली की पहिला फॅन बघती तरच म्हणते घर साफ केलं आहे का नाही. तर आज मग दरवेळेस काय होतं, घर सगळं साफ होतं आणि ह्याच्यामुळं मग असं वाटतं की घर साफ नाही, हा फॅनच राहतो दरवेळेस. तर ह्याच फॅन पण क्लीन केला आहे. आणि आता हा अर्धा भाग झाला. आता हा अर्धा भाग पुसून घेतो, मग हा अर्धा भाग करायचा आहे.
hour later. ओके, तर मित्र पेट्रोल भरतोय. आपली घरातली कामं झालं ना, आता चाललं आपण बोपकेलला. एक अर्धा एक तास लागेल पोहोचायला, कारण की भोसरी मार्ग जावं लागतं. तर येस, आता निघालोय आपण. ओके, तर आपण भेटतो डायरेक्ट 2 दिवसानंतर. त्या दिवशी हॉल काढला शनिवार रविवार, पण काम पडलं. रात्री 10 वाजेपर्यंत करत होतो, त्यामुळे व्हिडिओ काही शूट केला नाही. अजून पण आवरावरी चालली, ऑफिसचं काम पण चाललं आहे, त्या आवरावरी पण चालली. तर येस, आता चाललोय आपण मॉलला. मला मॉलचं दाखवतो, कारण की आमचा आहे बर्थडे, तर त्याला आणायचे कपडे आणि सगळं काय असेल ते तुम्हाला दाखवेल. मॉलमध्ये काय माझ्या वस्तू येईल ते सगळं तुम्हाला दाखवेल. आहे ना, तुम्ही म्हणतील की काय हा घरातले दाखवते का, बाहेर जावं, बाहेरचे व्हिडिओ टाक म्हणजे चांगले बघतील. पण कॉर्पोरेट मजदूर असल्यामुळं रोजच बाहेर पडणं पॉसिबल नसतं. त्यामुळं सगळेच व्हिडिओ मी टाकतो. फॅमिली ब्लॉगिंग पण करतोय, बाहेरचे पण करतोय. तुम्ही फक्त व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. काय आवडत असेल तर प्लीज एक कमेंट करा आणि एक लाईक करा जर आवडत असतील तर. आता मागचा व्हिडिओ सगळ्यांना आवडला, खूप सारे व्ह्यू आले, 5च लाईक आले. पण अजून पण तुम्ही लाईक करू शकता, जेणेकरून कुठला म्हणजे तो हळशीचा व्हिडिओ, त्या व्हिडिओला 5च लाईक आले, पण लोकांना आवडला व्हिडिओ. रिटेन्शन चांगलं आले, 10% वर आलाय. तर येस, तुम्हाला जर आवडत असेल तर करा सबस्क्राईब. जसे सबस्क्रायबर वाढतील तसे माझे व्ह्यू वाढतील, तसं आपलं चॅनल वाढेल, तसं नवीन कंटेंट येत जाईल. तर येस, आता सगळं आवडून झालंय, बघा तुम्हाला दाखवतो. तर इथं गौरी बसणार आहेत. हे कपाट काढलं इकडं आणि आतल्या घरात अजून पसारा पडलाय, तो आवरायचा आहे. तर आता आपण निघूया. तर आता आपण मॉलला निघूया आणि अनुषला घ्यायला जायचंय आणि मग तिथून मॉलला जायचंय. तसंच तर तुम्हाला आता अनुषला घेतो आणि लगेच मॉलला जातो. आपण मॉललाच भेटू. अनुषच्या इथं डेकरला इथं जायचंय, पण त्याच्यापेक्षा आपण डायरेक्ट मॉलला भेटू. चला. ओके, मॉलला आलोय. आवाज येईल त्यामुळे मी काय शूट करत नाही, दाखवतो फक्त तुम्हाला, बोलत नाही, दाखवतो. तर याला चेंजिंग रूम मध्ये करता करता टॉयलेट आले. आता टॉयलेटला घेऊन गेलाय. ए आणत्या, चल. आगाव कोण आहे आगाव? तर हा आहे दुसरा दिवस. काल आपण गेलो शॉपिंगला, पण ऍक्च्युली झालं काय, त्याचं आवरायचं, त्याला कपडे घालायचे चेंजिंग रूममध्ये, कारण की आता तो मोठा झाला त्यामुळे मेन्स चेंजिंग रूममध्ये त्यांना न्यावं लागलं. त्यामुळे मला शूट करायला टाईमच मिळाला नाही मॉलमध्ये. आणि मी केलं शूट. त्याला अचानक चेंजिंग रूममध्येच टॉयलेटला जायचं होतं, मग तेव्हा शूट केलं थोडंफार, ते तुम्हाला दाखवलं. पण जास्त काही शूट करता आलं नाही मला ॲक्च्युली मॉलमध्ये. तर हे बड्डे आहे त्याचं, आणि आता आपण चाललोय बड्डे सेलिब्रेट करायला, तेच तयारी करायची. आता जाऊया डायरेक्ट तिथं, कारण की लेट झालंय, 6 वाजलेत. आत्ता जस्ट लॉग आउट केलंय आणि आता आपण निघूया. ओके, तिथं जाऊन तयारी करायची भरपूर आपल्या. तर चला. गरम गरम समोसे रेडी होत आहे म्हणून थांबलोय. तर हे सगळं सामान दिलंय आणि घरी आलो. घरी आवरलं, सगळं आवरलं नव्हतं. आणि हे बघा, कंटिन्यू पाऊस पडतोय, कंटिन्यू, आणि बाहेर निघता येईना. तर आता बघू, आता पाऊस तर येतोय. आता आपण छत्री घेऊन जाऊ. तिथे दाजी येणार आहे, ते पिक करतील आपल्याला, मग आपण तिथे जाऊ. कारण की अनुषला पण पिक करायचं आहे आणि केक पण घ्यायचा आहे. तर चला, आता जाता जाता अनुषला पण घेऊ, केक पण घेऊ आणि मग घरी जाऊन सेलिब्रेट करू आणि मग व्हिडिओ एंड करूया. ओके. आणि केक आवडला का? चला मग. खाल्ला होय? हात दे. जेम्सचा आणला होता.
दुसरा दिवस. काल बड्डे झाला, बड्डे व्यवस्थित झाला सगळं. मग आम्ही हॉटेलला गेलो जेवायला आणि तिथं काही शूट केलं नाही, कारण की 18 लोक होती हॉटेलमध्ये. तिथं काय शूट करणार. आणि मी लाजतो थोडा अजून व्लॉगिंग एवढं, म्हणजे सबस्क्रायबर एक वाढले असते 1000च्या वर की म्हणता येतं बाबा यूट्यूब करतोय, पण आता एवढं कमी सबस्क्रायबर आणि त्याच्यातून असं 4-4 व्हिडिओ काढणं मला ऑकवर्ड होतं थोडं मला अजूनही. तर येस चालला आहे प्रयत्न तर कमी का ओव्हरकम करायचा. आणि येस क्वालिटी मोबाईलची पण या कमी मला माहिती आहे, आवाज पण कमी होतो हे पण मला माहिती आहे. पण येस आपण घेऊ नवीन. थोडं एका डिसिजनमुळं थोडं फायनान्शियल प्लॅनिंग घडले, पण येस हळूहळू आपण ते पण शोधू. एकच मिनिट, विमान आलं आहे, फायटर जेट येत राहतं इथं. ओके तर येस तर हां, काल हॉटेलला आम्ही गेलो, त्याच्यानंतर घरी आलो आणि दमलो होतो त्यामुळे झोपलो मी. काय व्हिडिओ काढला नाही आणि आज दुसरा दिवस आहे, आज बोलतो आहे. आणि हे कसं ऑफिसच्या टायमिंगमध्ये तुम्हाला हे व्हिडिओ काढलेत त्यामुळे असे डिस्कनेक्टेड झालेत. पण मला पण असं डेली व्लॉगिंग करायची इच्छा आहे, पण ऑफिसचं काम असल्यामुळं काय दुसरं काय करता येत नाही, कारण की फक्त लॅपटॉपसमोरच असतो. त्यामुळं ते तुम्हाला दाखवून काय उपयोग नाही, कारण की बोर होईल तुम्ही. तर येस आता अपकमिंग व्हिडिओ चांगले येतील, गणपतीचे येतील, गौरींचे येतील. त्यामुळे तुम्ही स्टे ट्यून राहा, व्हिडिओ बघत राहा. आवडला तर नक्की, काही आवडू दे, नाही आवडलं ते पण कमेंट करा, दादा हे चुकतंय, हे तुझं बरोबर आहे, आपण ते करेक्ट करू. पण येस आपण ग्रोथ, तुम्ही जर साथ दिली तर ग्रोथ होईल चॅनलची, नाही तर चॅनल बंद होईल. तर तुम्ही नक्की साथ द्या. तर चला भेटूया असंच एका पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.